श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण रोज स्वामींची उपासना करतो, पूजा करतो, मनोभावी प्रार्थना करतो. पण ह्या सेवेमध्ये कुठेतरी काहीतरी राहिले आहे. आपण स्वामींच्या सेवेमध्ये काहीतरी कमी पडतोय असे वाटत असते. काहीतरी चुकत आहे. आपण पूजा करताना आपल्याकडून काहीतरी राहिले असेल आणि त्यामुळे आपल्याला स्वामींची पूजेचे फळ मिळत नसेल असे आपल्याला वाटत राहते. तशी तर आपण स्वामींची कोणतीही पूजा मनोभावे केली तर आपल्याला स्वामींचे आशीर्वाद मिळतच असतात. आपल्या पूजेचे फळ हे मिळतेच, परंतु स्वामींची पूजा करत असताना किंवा उपासना करत असताना काही नियम असतात. ते नियम आपल्याला पाळावे लागतात. आजच्या लेखामध्ये आपण अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या रोजच्या स्वामींच्या पूजेमध्ये करायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला स्वामी भक्तीचे फळ मिळणार. ह्या 3 गोष्टी जर तुम्ही केल्या तरी आपली सेवा सार्थ होईल व आपल्याला स्वामींच्या सेवेचे फळ आपल्याला मिळेल. जर तुम्ही नवीन सेवेकरी असाल, म्हणजेच नुकतीच सेवा करणे सुरू केले असेल, तर तुम्ही या गोष्टी फक्त स्वामी सेवेमध्ये करा. मित्रांनो, दररोज सकाळी किंवा एक वेळ निश्चित करावी. समाज सकाळ 7:30 वाजता किंवा संध्याकाळी एक वेळी कोणतेही ठरवून दररोज त्याच वेळेला स्वामींची पूजा करावी. स्वामींची पूजा करत असताना दररोज सर्वप्रथम आपण स्वामींचे स्वामी चरित्र सारामृत या अध्यायाचे अध्ययन करावे. अध्ययन करत असताना दररोज 3 अध्याय वाचावेत, कारण त्यात 21 अध्यायने असतात, जेणेकरून तुम्हाला 1 आठवड्यासाठी अध्ययने होतील व पुढील आठवड्यात पुन्हा नव्याने सुरू करा. हे वाचून झाल्यावर स्वामींचे तारक मंत्र म्हणावे. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ नामाच्या 11 माळी जप करावा. हे न चुकता रोज करावे. वरील सांगितलेल्या 3 गोष्टी झाल्याच पाहिजे. आपण जिथे देवघरात बसतो त्या ठिकाणी देवाजवळ सर्वप्रथम दिवा लावावा व अगरबत्ती लावावी, जेणेकरून वातावरण प्रसन्न होऊन जाते व आपण स्वामींची पूजा अगदी प्रसन्न मनाने करू शकाल. तसेच एका ग्लासमध्ये पाणी ठेवावे आणि आपली पूजा झाल्यानंतर ते पाणी सर्व घरातल्या लोकांना द्यावे. तसेच अगरबत्तीची रक्षा आपण व आपल्या घरातील लोकांना लावावी. अशा प्रकारे तुम्ही दररोज स्वामींची पूजा केली पाहिजे. आपल्याला स्वामींच्या पूजनाचे फळ हे नक्कीच मिळेल. म्हणून आपण दररोज सेवेमध्ये ह्या 3 गोष्टी तुमच्यावरती स्वामी नक्की प्रसन्न होतील. तर मित्रांनो, तुमच्या घरात आपल्या भिंतीवर हे वाक्य नक्की लिहा. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा.